धन्यवाद सर. त्यानंतर या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी मंडळाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री पवार. धन्यवाद. खरंतर शहरामध्ये आदरणीय बाळासाहेब जवळकर शिवले सर यांच्या माध्यमातून देशाचं फाउंडेशनला सुरुवात झाली आणि या शहरामध्ये खरं तर हे शहर म्हणजे सुरुवातीला छोटी छोटी गाव होती. ही गाव एकत्रित करून या शहराचं पहिले औद्योगिक नगरी झाली, मग कामगार नगरी झाली, मग IT नगरी झाली. आता मेट्रो सिटीकडे वाटचाल हे शहर करत आहे. पण या शहराला खऱ्या अर्थानं सांस्कृतिक, वैचारिक आणि बौद्धिक आधार देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते पहिलं दिशा सोशल फाउंडेशनने केलंय. मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी दिशा सोशल फाउंडेशनसाठी सर्वप्रथम टाळ्या वाजवल्या पाहिजे. आज या व्यासपीठावर जे मान्यवर उपस्थित आहेत त्या सगळ्यांच्या समोरच खरं तर माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे मी माझे जे काही मुद्दे मांडतोय या सगळ्यांच्या बद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. पण राजकीय भूमिका घेत असताना ते मुद्दे मांडणं गरजेचं आहे. सुरुवातीला या ठिकाणी सांगितलं गेलं की पाठीमागची निवडणूक ही अजितदादा पवार विरुद्ध श्रीरंगाप्पा बारणे अशी झाली. मला असं वाटतं की तशी न होता की उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध अजितदादा पवार अशी झाली. आणि मग कोणीतरी सांगितलं की बाबा मावळामध्ये फक्त बारणे पॅटर्न चालतो. आपण सगळ्यांनी पाहिजे की 2009 पासून या मावळ लोकसभेमध्ये फक्त ठाकरे पॅटर्न चालतो. या ठाकरे पॅटर्नमुळेच खरं तर आजपर्यंत या मावळ लोकसभेमध्ये वेगवेगळे उमेदवार निवडून आले. मगाशी आपण त्यांनी केलेल्या कामाचं 10-15 मिनिटं सगळं विवेचन केलं. या लोकसभेमध्ये कशा पद्धतीने विकास झालेला नाही ते आदरणीय संजोग भाऊंनी सांगितलं. पण आपण ज्या वेळेस बोलत होते त्यावेळेस त्यांनी कित्येक वेळा एकनाथजी शिंदे साहेबांचं नाव घेतलं, देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं नाव घेतलं, आधीमध्ये त्यांनी अजितदादा पवारांचं देखील नाव घेतलं. पण मला असं वाटतं की हीच मुलाखत शिवले सर किंवा जवळकर सरांनी 1.5-2 वर्षापूर्वी ठेवली असती तर या मुलाखतीमध्ये आपणही उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतलं. जे काही काम झालं त्या कामाच्या पाठीमागे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव होतं. म्हणून जे काही थोडं काम झालं असेल ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं काम. मगाशी अण्णा बनसोडेंनी आदरणीय अण्णांनी सांगितलं या पिंपरी चिंचवड शहराचा विकास झाला. खरं तर या पिंपरी चिंचवडचा शहराचा विकास झालाय का? हो झालाय. पण तो कोणामुळे झाला? तो फक्त आणि फक्त आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना. या शहरामध्ये ज्या मोठमोठ्या कंपन्या आल्या, अण्णासाहेब मगर साहेब असतील किंवा त्याच्यानंतर आदरणीय पवार साहेब असतील, रामकृष्ण मोरे सर असतील, हे सगळे काँग्रेसची विचारसरणीची लोक या शहरामध्ये सातत्याने काम करत होती. म्हणून या पिंपरी चिंचवड शहराचा विकास झाला. ही सगळी मोठी इंडस्ट्री जी आहे ती त्यांच्यामुळे आहे. आणि त्यानंतरच्या काळामध्ये जरी अजितदादांनी या शहराची सूत्र हातात घेतली असती तर या पिंपरी चिंचवड शहराचा जो विकास JNNURM या योजनेमुळे झाला, त्या योजनेच्या माध्यमातून जे काही 2-2.5 हजार कोटी रुपये या शहराला आले ते केवळ शरदचंद्रजी पवार साहेबांच्यामुळे. आणि म्हणून हे सगळं पिंपरी चिंचवड शहराला, पिंपरी चिंचवड शहरातल्या लोकांना आणि मावळ लोकसभेमधल्या सगळ्याच लोकांना माहिती आहे. पण येणारा निकाल हा महाविकास आघाडीच्या बाजूने असेल याबद्दल काही शंका नाही. तसं पाहिलं तर ही निवडणूक मुळात स्थानिक मुद्द्यांच्या बरोबर राष्ट्रीय मुद्द्यांची. मगाशी शंकर भाऊंनी सांगितलं भारताची इकॉनॉमी कुठून कुठपर्यंत आली, पण त्याबरोबर ते हे सांगायला विसरले की गेल्या 60-70 वर्षांमध्ये काँग्रेसच्या काळामध्ये या देशावर 2014 पर्यंत झालेलं कर्ज हे 50,90,000 कोटी होतं. आज ते 205 लाख कोटी कर्ज जर अर्थव्यवस्था पुढे येत असेल तर मला असं वाटतं कागदावर मोठे मोठे आकडे फुगवले म्हणून होत नाही. आज या शहरामध्ये, आज या देशामध्ये प्रचंड बेरोजगारी. खरं तर या तळेगाव शहरामधून वेदांत फोक्सकॉन सारखा प्रकल्प बाहेर गेला. या शहराचा भूमिपुत्र असता या नात्याने मला त्यावेळेस वाटत होतं की या लोकसभेच्या खासदारांनी खरं तर आमचा
आणि दुसऱ्या बाजूला काल परवा इलेक्ट्रॉन बॉन्ड तुम्ही सगळ्यांनी पाहिलं कशा पद्धतीने मोठमोठ्या उद्योगपतींना धमकी देऊन त्यांच्याकडनं पैसे गोळा केले आणि त्या पैशाच्या माध्यमातून जाहिरातीचा वापर करून या देशामध्ये लोकांमध्ये खोटं चित्र तयार करून लोकांना फसवण्याचं काम भारतीय जनता पक्षाने गेली 10 वर्ष केलं. पण आता मात्र या देशातला शेतकरी या देशातला तरुण जागा झालेला आहे आणि येणाऱ्या काळात हा जागा झालेला तरुण, हा जागा झालेला कामगार, हा जागा झालेला विद्यार्थी या देशातील महिला भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या नेत्यांना घरी बसवण्याशिवाय राहणार धन्यवाद जातात सर. त्यानंतर या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री पवार. धन्यवाद. खरंतर पिंपरी शहरामध्ये आदरणीय बाळासाहेब जवळकर शिवले सर यांच्या माध्यमातून देशा सोशल फाउंडेशनला सुरुवात झाली आणि या शहरामध्ये खरं तर हे शहर म्हणजे सुरुवातीला छोटी छोटी गाव होती. ही गाव एकत्रित करून या शहराचं पहिले औद्योगिक नगरी झाली, मग कामगार नगरी झाली, मग IT नगरी झाली. आता मेट्रो सिटीकडे वाटचाल हे शहर करत आहे. पण या शहराला खऱ्या अर्थानं सांस्कृतिक, वैचारिक आणि बौद्धिक आधार देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते पहिलं दिशा सोशल फाउंडेशनने केलंय. मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी दिशा सोशल फाउंडेशनसाठी सर्वप्रथम टाळ्या वाजवल्या पाहिजे. आज या व्यासपीठावर जे मान्यवर उपस्थित आहेत त्या सगळ्यांच्या समोरच खरं तर माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे मी माझे जे काही मुद्दे मांडतोय या सगळ्यांच्या बद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. पण राजकीय भूमिका घेत असताना ते मुद्दे मांडणं गरजेचं आहे. सुरुवातीला या ठिकाणी सांगितलं गेलं की पाठीमागची निवडणूक ही अजितदादा पवार विरुद्ध श्रीरंगाप्पा बारणे अशी झाली. मला असं वाटतं की तशी न होता की उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध अजितदादा पवार अशी झाली. आणि मग कोणीतरी सांगितलं की बाबा मावळामध्ये फक्त बारणे पॅटर्न चालतो. आपण सगळ्यांनी पाहिलं की 2009 पासून या मावळ लोकसभेमध्ये फक्त ठाकरे पॅटर्न चालतो. या ठाकरे पॅटर्नमुळेच खरं तर आजपर्यंत या मावळ लोकसभेमध्ये वेगवेगळे उमेदवार निवडून आले. मगाशी आपण त्यांनी केलेल्या कामाचं 10-15 मिनिटं सगळं विवेचन केलं. या लोकसभेमध्ये कशा पद्धतीने विकास झालेला नाही ते आदरणीय संजोग भाऊंनी सांगितलं. पण आपण ज्या वेळेस बोलत होते त्यावेळेस त्यांनी कित्येक वेळा एकनाथजी शिंदे साहेबांचं नाव घेतलं, देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं नाव घेतलं, आधीमध्ये त्यांनी अजितदादा पवारांचं देखील नाव घेतलं. पण मला असं वाटतं की हीच मुलाखत शिवले सर किंवा जवळकर सरांनी 1.5-2 वर्षापूर्वी ठेवली असती तर या मुलाखतीमध्ये आपणही उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतलं. जे काही काम झालं त्या कामाच्या पाठीमागे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव होतं. म्हणून जे काही थोडं काम झालं असेल ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं काम. मगाशी अण्णा बनसोडेंनी आदरणीय अण्णांनी सांगितलं या पिंपरी चिंचवड शहराचा विकास झाला. खरं तर या पिंपरी चिंचवडचा शहराचा विकास झालाय का? हो झालाय. पण तो कोणामुळे झाला? तो फक्त आणि फक्त आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांमुळे. या शहरामध्ये ज्या मोठमोठ्या कंपन्या आल्या, अण्णासाहेब मगर साहेब असतील किंवा त्याच्यानंतर आदरणीय पवार साहेब असतील, रामकृष्ण मोरे सर असतील, हे सगळे काँग्रेसची विचारसरणीची लोक या शहरामध्ये सातत्याने काम करत होती. म्हणून या पिंपरी चिंचवड शहराचा विकास झाला. ही सगळी मोठी इंडस्ट्री जी आहे ती त्यांच्यामुळे आहे. आणि त्यानंतरच्या काळामध्ये जरी अजितदादांनी या शहराची सूत्र हातात घेतली असती तर या पिंपरी चिंचवड शहराचा जो विकास JNNURM या योजनेमुळे झाला, त्या योजनेच्या माध्यमातून जे काही 2-2.5 हजार कोटी रुपये या शहराला आले ते केवळ शरदचंद्रजी पवार साहेबांच्यामुळे. आणि म्हणून हे सगळं पिंपरी चिंचवड शहराला, पिंपरी चिंचवड शहरातल्या लोकांना आणि मावळ लोकसभेमधल्या सगळ्याच लोकांना माहिती आहे. पण येणारा निकाल हा महाविकास आघाडीच्या बाजूने असेल याबद्दल काही शंका नाही. तसं पाहिलं तर ही निवडणूक मुळात स्थानिक मुद्द्यांच्या बरोबर राष्ट्रीय मुद्द्यांची.
मगाशी शंकर भाऊनी सांगितलं भारताची इकॉनॉमी कुठून कुठपर्यंत आली, पण त्याबरोबर ते हे सांगायला विसरले की गेल्या 60-70 वर्षांमध्ये काँग्रेसच्या काळामध्ये या देशावर 2014 पर्यंत झालेलं कर्ज हे 50,90,000 कोटी होतं. आज ते 205 लाख कोटी हे भारताचं कर्ज आहे. कर्ज काढून जर अर्थव्यवस्था पुढे येत असेल तर मला असं वाटतं कागदावर मोठे मोठे आकडे फुगवले म्हणून होत नाही. आज या शहरामध्ये, आज या देशामध्ये प्रचंड बेरोजगारी. खरं तर या तळेगाव शहरामधून वेदांत फोक्सर सारखा प्रकल्प बाहेर गेला. या शहराचा भूमिपुत्र असता या नात्याने मला त्यावेळेस वाटत होतं की या लोकसभेच्या खासदारांनी खरं तर आमचा प्रकल्प गुजरातला नेऊ नका म्हणून उपोषण केलं पाहिजे. आज आपण बघतोय महागाई असेल, बेरोजगारी असेल, हे प्रश्न फार मोठे आहेत. या प्रश्नांकडे कुठेतरी डोळेझाक करायचं, या प्रश्नांपासून बाजूला करायचं आणि दुसऱ्या बाजूला काल परवा इलेक्ट्रॉन बॉन्ड तुम्ही सगळ्यांनी पाहिलं कशा पद्धतीने मोठमोठ्या उद्योगपतींना धमकी देऊन त्यांच्याकडनं पैसे गोळा केले आणि त्या पैशाच्या माध्यमातून जाहिरातीचा वापर करून या देशामध्ये लोकांमध्ये खोटं चित्र तयार करून लोकांना फसवण्याचं काम भारतीय जनता पक्षाने गेली 10 वर्ष केलं. पण आता मात्र या देशातला शेतकरी, या देशातला तरुण जागा झालेला आहे आणि येणाऱ्या काळात हा जागा झालेला तरुण, हा जागा झालेला कामगार, हा जागा झालेला विद्यार्थी, या देशातील महिला भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या नेत्यांना घरी बसवण्याशिवाय